मित्रांनो, आज तुम्हाला सांगायचं आहे एक खास गुपित. आपल्या चॅनलवर लवकरच उघडणार आहे एक अस्सल मराठी खजिना. पण तो फक्त तेव्हाच, जेव्हा आपण मिळून 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करू. ही सिरीज असेल आपल्या मराठी अभिमानाची, जिद्दीची आणि प्रेरणेची कहाणी. म्हणून आत्ताच सबस्क्राईब करा. कारण जे येणार आहे ते फक्त पाहायचं नाही, अनुभवायचं आहे. तयार रहा आपल्या मराठी खजिन्यासाठी. कधी-कधी आयुष्य आपल्याला इतकं खाली फेकतं, की वर बघण्याची हिंमतही राहत नाही. पण हाच क्षण असतो, जिथं महान लोकांचा जन्म होतो. एक साऱ्याचा मुलगा, ज्याचं नाव कोणी ऐकलं नव्हतं, ज्याचं स्वप्न सगळ्यांनी वेडं ठरवलं, पण त्या मुलानं जग बदलून टाकलं. त्याचं नाव होतं हेन्री फोर्ड. तो म्हणाला, अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुन्हा सुरुवात करण्याची संधी आहे. लहानपणी तो वडिलांसोबत शेतात काम करायचा. पण त्याचं मन नांगरात नव्हतं, ते मशीनमध्ये होतं. जर त्याला गाडी बनवायची होती, अशी गाडी जी प्रत्येक माणसासाठी असेल. लोक हसले, म्हणाले, "तू कोण गाडी बनवणारा?" पण त्यानं उत्तर दिलं नाही. त्याने वेळेला उत्तर दिलं. पहिली गाडी तयार केली, चालली नाही. दुसरी बनवली, फुटली. पैसे संपले, गुंतवणूकदार पळाले. पण त्याचं स्वप्न अजूनही जिवंत होतं. तो म्हणाला, अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे. 1903 मध्ये त्याने फोर्ड मोटर कंपनी सुरू केली. लोक म्हणाले, तो पुन्हा अपयशी ठरेल. पण यावेळी त्यानं इतिहास बनवला. 1908 मध्ये तयार झाली मॉडेल टी. ती कार होती सामान्य माणसाची. ती होती जग बदलणारी. हेन्री फोर्डनं गाड्या चालवल्या नाहीत, त्याने स्वप्न चालवलं. आता फोर्ड जगभर प्रसिद्ध झाला होता, पण तो अजूनही गॅरेजमध्ये उभा राहायचा. कामगारांबरोबर बोलायचा, शिकवायचा. तो म्हणायचा, सगळे मिळून पुढे जात असतील तर यश आपोआप येतं. त्याने कामगारांचे वेतन दुप्पट केले, कामाचे तास कमी केले. लोक म्हणाले, तू वेडा आहेस. पण फोर्ड म्हणाला, लोकांना सन्मान दिलास तर ते तुझ्यासाठी जग देतील. त्याने जगाला शिकवलं, व्यवसाय म्हणजे फक्त नफा नाही, तो आहे माणुसकीचं शाळा. फोर्ड म्हणायचा, तुला वाटतं तू करू शकतोस, बरोबर. तुला वाटतं तू करू शकत नाहीस, तरीही बरोबर. कारण सगळं खेळ आहे विचारांचा. विचार तुझं जग घडवतात. तो म्हणायचा, यंत्र चालवण्याआधी मन चालवायला शिक. 1947 मध्ये तो जग सोडून गेला, पण त्याचे विचार आजही जिवंत आहेत. आजही जेव्हा एखादा तरुण म्हणतो, माझ्याकडून काही होणार नाही, तेव्हा फोर्डचा आवाज घुमतो. अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुन्हा सुरुवात करण्याची संधी आहे. फोर्डची कहाणी ही फक्त गाड्यांची नाही, ती आहे जिद्दीची, स्वप्नांची आणि विचारांची. त्याने शिकवग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलायला शिका. लोकदिम हसतील, जग थांबवेल, पण तू थांबू नकोस. कारण इतिहास नेहमी त्या लोकांसाठी लिहिला जातो जे कधी थांबत नाहीत. तो म्हणायचा, विजन असलं की रस्ता आपोआप तयार होतो. आणि तूच जर आज ठरवलंस की तूही तुझं स्वप्न साकार करणार, तर जग थांबवू शकत नाही तुझं यश. ही होती हेन्री फोर्डची कहाणी. एका माणसाची, ज्याने यंत्र चालवलं नाही, विचार चालवले आणि त्या विचारांनी जग चालू ठेवलं. हेन्री फोर्डने जगाला दाखवून दिलं की एक व्यक्तीची कल्पना आणि चिकाटी जग बदलू शकते. पण आज आपण एक स्त्रीची कहाणी पाहणार आहोत, जी $5,000 पैशांपासून जगभरातील महिलांच्या जीवनात बदल घडवली. तिचं नाव आहे सारा ब्लेकली. सारा ब्लेकली जन्मली एका साध्या कुटुंबात जॉर्जियामध्ये. लहानपणापासून तिला कल्पकता आणि चिकाटीची सवय होती.
ती एका साध्या कामातून सुरू झाली. फॅक्स मशीन विकत दिवस रात्र मेहनत करत होती. पण तिच्या मनात एक स्वप्न होतं. महिलांसाठी आरामदायी पण आकर्षक कपड्यांचे उत्पादन करायचे. एक दिवस तिने लक्षात घेतलं, महिलांच्या कपड्यांतून त्रास होतो, परंतु काहीही समाधानकारक उपलब्ध नाही. ती म्हणाली, जर मी काहीतरी तयार केले तर लाखो महिला आराम अनुभवतील. आणि तिने पहिला प्रयोग केला. पॅन्टीहॉजचा तळ कापून पाहिला आणि एक नवीन कल्पना उगवली. पण आयुष्य सोपं कधीच नसतं. $5,000 पैशांपासून स्टार्टअप करणे आणि कोणत्याही उत्पादन ज्ञानाशिवाय इंडस्ट्रीमध्ये जाऊन पाय रोवणे हे सहज नाही. अनेक मॅन्युफॅक्चरर्सने तिचा प्रस्ताव नाकारला. प्रत्येक नो हे एक आव्हान बनले आणि प्रत्येक अपयशाने ती आणखी मजबूत झाली. साराने हार मानली नाही. तिने स्वतः पॅकेजिंग डिझाईन केली, स्वतः मार्केटिंग केली. पहिल्या बॅचमध्ये ग्राहकांना खूप पसंत पडले. आणि मग एक मोठा मोमेंट आला. ऑप्रा विन्फ्रेने स्पँक्सला फीचर केले. हे तिचं आयुष्य बदलणारं क्षण होतं. व्यवसाय वाढला, पण चॅलेंजेस संपले नाहीत. मोठ्या ब्रँड्सचा सामना, उत्पादनात वाढ, डिस्ट्रीब्युशन, प्रत्येक टप्प्यावर साराची कल्पकता आणि चिकाटी तिला पुढे नेत होती. ती नेहमी म्हणायची, जर तुम्ही क्रिएटिव्ह आणि धैर्यवान असाल तर काहीही अशक्य नाही. स्पँक्स जगभरात प्रसिद्ध झाली. सारा ब्लेकली बनली सेल्फ मेड बिलिनियर. आणि फक्त पैसा नव्हे, तर तिने जगाला दाखवले की एक साधी कल्पना, चिकाटी आणि धैर्य जग बदलू शकते. आजही लाखो महिलांना स्पँक्समुळे आत्मविश्वास मिळतो. आणि साराचा प्रवास एक प्रेरणा आहे. स्ट्रगल, क्रिएटिव्हिटी, पर्सिव्हिअरन्स आणि अल्टिमेट सक्सेस. हेन्री फोर्ड सारख्या व्यक्तीने उद्योगात क्रांती केली आणि सारा ब्लेकली सारख्या व्यक्तीने महिलांच्या जीवनात बदल घडवला. म्हणजेच स्वप्न बघा, धैर्य ठेवा, संघर्ष करा, कारण तुमच्यात असलेली कल्पना आणि चिकाटी संपूर्ण जग बदलू शकते.